महायुतीतील अनेक मंत्री अडचणीत आले असताना त्यामध्ये आणखी एक नाव समोर आलंय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं। सावली बारमुळे योगेश कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सावली बार प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आणि पुरावेही देणार असल्याचं वक्तव्य केलं आहे। तर योगेश कदम का अडचणीत सापडल्यात बघूयात। योगेश कदमांवर अनिल परबांचे गंभीर आरोप आहेत। कोर्टाचे नियम डावलून वाळू उपशाचाही त्यांच्यावर आरोप आहे। कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप आहे। कदमांच्या आईच्या नावाने असलेल्या सावली बारवर पडलेली धाड, त्यात बार डान्सर म्हणून पकडलेल्या 22 मुली, तर सावली बार वादात मोठी घडामोड घडली आहे। योगेश कदम यांचे वडील आणि शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी ऑर्केस्ट्राचा परवाना पोलिसांकडे परत केलाय। गुन्हा घडला नाही तर बारचा परवाना परत का केला असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केलाय। तसंच यामधून आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची सुटका नाही असंही परबांनी म्हटलंय। परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे की माझ्या डान्स बार माझ्याकडे अवैध काम चालू होतं। जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं? कारण सुरुवातीपासून ते सांगत होते की माझ्याकडे ऑर्केस्ट्रा चालतो आणि त्याचा परवाना माझ्याकडे आहे। जर ते व्यवस्थित नैतिकतेला आधारे जर त्यांचं काम चालू होतं, अजूनही पोलिसांचा तपास चालू आहे, तपास पूर्ण झालेला नाही, त्याच्या अगोदरच चोराने आपला चोरीचा माल पोलिसांना परत दिलाय आणि सांगितलंय की माझी ह्याच्यातनं सुटका करा, मी चोरीचा माल परत दिलेला आहे। कायद्याप्रमाणे गुन्हा घडलेला आहे। गुन्ह्यामध्ये सिद्ध होतंय की ज्या गोष्टी महाराष्ट्रात बंदी घातलेल्या आहेत आणि ज्या बंदीची जबाबदारी गृहराज्यमंत्र्यावर आहे, त्याच गोष्टी गृहराज्यमंत्र्याच्या घरात आज चालू आहे। याच्यातनं गृहराज्यमंत्र्याची सुटका होऊ शकत नाही। तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी देखील परबांनी केलेली आहे आणि योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा असंही परबांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत। काल देखील मी काय कारवाई केली, याच्यापूर्वी देखील 3 वेळा छापे पडलेत। परवाना धारकावरती कुठली कारवाई झालेली नाही। बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्स बार वरती रेड पडते त्यावेळेला परवाना धारकावर पण कारवाई होते। ही कारवाई यांच्यावर का होत नाही? राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी, यांचा राजीनामा घ्यावा। त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हतबल असू नये। मुख्यमंत्री हतबल झाले तर महाराष्ट्र देखील हतबल होईल। या बातम्यांचा जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा जय महाराष्ट्र।